ठाणे येथील सिंघानिया शाळा आणि हिरानंदानी मेडोज भागातील पदपथांवर शौचालय उभारणीच्या कामावरून टीका होऊ लागताच ठाणे महापालिका प्रशासनानं शौचालय उभारणीच्या कामास स्थगिती दिली आहे। तसंच जाहिरात हक्क देऊन त्या बदल्यात शौचालयाची उभारणी केली जात होती। मात्र शौचालय उभारणी आधीच तेथील फलकांवर जाहिरात प्रदर्शित करून निविदेतील अटी आणि शर्तींचा ठेकेदाराकडून भंग होत असल्याची बाब निदर्शनास येताच पालिकेनं जाहिरात प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे। ठाणे महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती निविदेनुसार शहरातील 30 ठिकाणी वातानुकूलित शौचालय उभारून त्या मोबदल्यात जाहिरात प्रदर्शन करण्याचे हक्क दिले होते। त्यानुसार सिंघानिया शाळेजवळ शौचालय उभारून जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती। या ठिकाणी जाहिरात फलक हा 5 वर्षापूर्वी उभारण्यात आलाय, तर शौचालयाचं बांधकाम 2025 मध्ये करण्यास सुरुवात झाली। कार्यादेश दिल्यानंतर 9 महिन्यात बांधकाम करणं बंधनकारक होतं। मात्र शौचालयाची उभारणी करण्याऐवजी दोन्ही ठिकाणी जाहिरात फलक उभारून व्यवसाय करण्यात आलाय। त्यामुळे करारनाम्यातील अटींचं उल्लंघन झाल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली। या संदर्भात शौचालय बांधण्यास तसंच जाहिरात फलक काढून टाकण्यास वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। सद्यस्थितीत सिंघानिया शाळेजवळील पदपथावर शौचालय बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र पदपथ अरुंद असून शौचालय बांधल्यास शाळेतील मुलांना आणि नागरिकांना पदपथाअभावी रस्त्याचा वापर करावा लागेल, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिंघानिया शाळेच्या परिसरात नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते। या परिसरात पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही अधिक वावर असतो। त्यामुळे पदपथाचा वापर पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो। याबाबत सिंघानिया शाळेजवळील आणि हिरानंदानी मेडोज येथील शौचालय आणि जाहिरात फलक काढण्याबाबत मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचोंगे यांनी तक्रार केली होती। तसंच या मुद्द्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली। अखेर शौचालयाचं काम थांबवण्याचे आणि जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनानं दिलेत।